शिवानी साळुंखे, आपण पाहताय न्यूज 99। आत्ताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पाहूयात सविस्तर। पेन्शन म्हणजे समान काम समान वेतन या धर्तीवर निश्चितपणे शासन धोरण अवलंबलं पाहिजे। कारण काम सारखं आहे, सर्व आमच्या बंधू भगिनी आमच्या बरोबरच काम करतात। याही परिगणना आमच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऋषी गायकवाड असतील, सर्व सरपंच असतील, त्याचप्रमाणे सर्व लोकनेतर आणि उपस्थित या ठिकाणी सातारा जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या वतीनं छत्री आंदोलन खरंतर एकच मागणी आहे, संपूर्ण राज्यभरातून उठाव असेल देशभरातून जुनी सरकारी जी पेन्शन आहे ती सर्व कर्मचाऱ्यांना लागू झाली पाहिजे। एका मागणीसाठी गेले अनेक वर्ष हा लढा सुरू आणि संघर्ष सुरू आहे। यापूर्वी दिल्ली या ठिकाणी सुद्धा मोर्चा या पेन्शन संदर्भात निघाला होता, मुंबई या ठिकाणी सुद्धा हा मोर्चा निघाला होता, त्यानंतर विविध जिल्हा पातळीवर सुद्धा हे मोर्चे निघालेले आहेत। आणि यातून आपण एक सर्वांनी पाहिलं असेल तर कुटुंबाची वाताहत त्याच्या सेवानिवृत्तीनंतर होत असते आणि कुटुंबामुळे नेमकं कसं जगायचं किंवा बाकीच्या ज्या घडामुळे त्या सर्व बाबीवर पेन्शनचा अगदी प्रभाव पडत असतो आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं एक साधन असतं। भविष्य काळात वय झाल्यानंतर कुटुंब असेल किंवा काय जगण्याचा शिक्षणाचा अधिकार किंवा इतर ज्या बाबी आहेत खर्चाच्या त्या पूर्ण होत नाही एवढ्या तुमच्या पगारामध्ये। आणि या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे या एकच मागणीसाठी सातारा जिल्हा परिषद आणि सातारा जिल्हा कार्यालय या ठिकाणी आज छत्री आंदोलन बहुसंख्येनं या ठिकाणी सर्व बांधव जमा आहेत आणि शासनाने या मागणीचा विचार करून जुनी पेन्शन लागू करावी एवढीच सर्वांच्या वतीनं आपण विनंती करतो। याच ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होता। हा आंदोलन तुमचा बरेच दिवस चाललेला होता, तरी सुद्धा तुम्हाला परत आंदोलन करावं लागतंय, नेमकं काय घडतंय? कारण शासनाला मुळातच जुनी पेन्शन द्यायची नाही, नवीन पेन्शन योजना देऊन कर्मचाऱ्याची फसवणूक केली आहे। आणि अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ दिल्लीपासून गल्लीपर्यंत आतापर्यंत पेन्शन यात्रा काढलेल्या आहेत। 545 खासदारांना होम टू होम त्यांच्या घरी जाऊन निवेदन दिले आहे, पण या शासनाला कोणती जाग येत नाही, आमच्याविषयी कोणती सहानुभूती वाटत नाही, कोणी फसवी पेन्शन योजना आम्हाला मान्य नाही। म्हणून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ या जुन्या पेन्शनच्या लढ्यात सक्रिय पाठिंबा देत असतो आणि आम्हाला जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही। शासनानं आमची मागणी मान्य करायला पाहिजे, हेच निवेदन शासनाला शेवटपर्यंत राहील। एकच मिशन जुनी पेन्शन। मागच्या वेळेस तुमच्याच संघटनांकडून येणाऱ्या निवडणुकीवर या संदर्भात निर्णय न लागल्यामुळे बहिष्कार टाकण्याचा एक विषय आला होता। येत्या काही दिवसात काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लागणार आहेत, अशा वेळी तुम्ही तुमची भूमिका काय असणार? जो पेन्शन देईल त्याचंच सरकार महाराष्ट्रात येणार आहे, लक्षात ठेवा। जुनी पेन्शन जो मंजूर करेल त्याचं सरकारने महाराष्ट्रात सत्तेत बसणार आहे आणि हे निश्चितपणे खरं आहे।